जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारमध्ये स्थलांतर झालेल्या कुटुंबांचे मॅपिंग करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान। एसआरआयच्या माध्यमातून खऱ्या मतदारांची नोंद होत आहे, मात्र स्थलांतर झालेल्या खरे मतदार यातून वगळले जाण्याची भीती। स्थलांतर झालेल्या कुटुंबांचे नाव वगळले जाणार नाहीत यासाठी ग्रामसभा आणि अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सातपुड्याच्या दुर्गम भागातून हजारोच्या संख्येने कुटुंब रोजगाराच्या शोधात स्थलांतर होत असतात। नंदुरबार जिल्ह्यात अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मॅपिंग सुरू आहे। जिल्ह्यात जवळपास 12 लाखांहून अधिक मतदार असले तरी सातपुडा परिसरातील अनेक कुटुंबे रोजगाराच्या शोधात स्थलांतरित झाल्यामुळे त्यांच्या नोंदी करणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे। या पार्श्वभूमीवर स्थलांतरित कुटुंबांचे अचूक मॅपिंग करण्यासाठी गावपातळीवर ग्रामसभा, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तली सेठी यांनी सांगितले आहे। आतापर्यंत सुमारे 80% मॅपिंग पूर्ण झाले असले तरी उर्वरित स्थलांतरित कुटुंबांची नोंद करणे ही खरी कसरत ठरणार आहे। या प्रक्रियेत एकही पात्र मतदार वगळला जाऊ नये याकडे प्रशासनाचे लक्ष असून ही मोहीम कितपत प्रभावी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबारमध्ये आता इलेक्शन कमिशन मार्फत सिस्टमॅटिक इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIRचा प्री SIRचा आमचं काम डिस्ट्रिक्टमध्ये आता चाललंय आणि प्री SIR मध्ये मॅपिंग जे आम्ही करत आहोत ते जवळपास 80% आमचं काम संपलंय डिस्ट्रिक्टचं। ज्यांचं टेम्पररी स्थलांतरण झालंय किंवा ते आता गावामध्ये नाही आहात त्यांच्यासाठी ऑलरेडी मागच्या महिन्यात एक ग्रामसभा आम्ही घेतली होती आणि आता लोक परत येत आहेत तर परत एक ग्रामसभा आम्हाला घेता येईल। ग्रामसभेमध्ये त्यांची इन्फॉर्मेशन मिळाली किंवा गावकऱ्यांनी त्यांची इन्फॉर्मेशन जी पण दिली त्यांचे डॉक्युमेंट्स गोळे करून त्यांची पण मॅपिंग सोबतच केली जाईल। फॉर टेम्पररीली मायग्रेटेड परमनंट मायग्रेशनचं जे आमचं एक एलिजिबिलिटी आहे की ऑर्डिनरीली रेसिडेंट फॉर 6 months आणि त्यांना वोटर ग्राह्य धरला जात आहे, तर त्यामुळे परमनंट आणि टेम्पररी मायग्रेशन मध्ये थोडा फरक असतो। पण हंगामी काळासाठी ज्यांचं स्थलांतरण झालं त्यांचं नक्की ते आले की परत आम्हाला एक ग्रामसभा घेता येईल आणि त्यांची माहिती घेऊन त्यांची मॅपिंग करता येईल। त्यासाठी एक ब्लॉक लेवल ऑफिसर म्हणजे BLO ची नेमणूक करण्यात आली आहे आणि जिथे जिथे इंटरनेट नाहीये तिथे तिथे ते ऑफलाईन डेटा गोळा करत आहेत आणि सिंक मध्ये जेव्हा जिथे जिथे इंटरनेट आहे तिथे माहिती त्यांची ती भरण्यात आली आहे। तर त्यामुळे इंटरनेट इज नॉट अ बार, जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे ऑफलाईन डेटा गोळा करून आम्हाला ऑनलाईन भरता येते।